बदलापूरमध्ये 12 तासानंतर लाठीचार्ज नंतर आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं। लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक। बदलापूरमध्ये नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार। घटनेनंतर संतप्त आंदोलकांकडून शाळेचा गेट तोडून शाळेची तोडफोड। बदलापूरमध्ये आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर। आंदोलकांनी अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा पोलिसांवरच भिरकावल्या। बदलापुरात आंदोलकांच्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी। पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर आंदोलकांनी पोलिसांवरही केली दगडफेक। बदलापूर अत्याचार प्रकरणी पोलिसांवर कारवाई। वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल निलंबित। बदलापूर अत्याचार प्रकरण मुंबई हायकोर्टात सुमोटो दाखल करून घेण्याची याचिकाकर्त्यांनी केली मागणी। बदलापुरात ट्रेन बंद असल्यामुळे रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट। बदलापूर अंबरनाथ 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी 500 रुपये इतकं भाडं। भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष पुढच्या वर्षी मिळणार। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार राष्ट्रीय अध्यक्षांची निवड। पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 2दा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार। 25 ऑगस्टला लखपती दिदी कार्यक्रमाला राहणार उपस्थित, तर वाढवण बंदराचं 30 तारखेला करणार भूमिपूजन। नाशकात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। पावसामुळे शहरातील सखल भागात साचलं पाणी। वाहन चालकांचे हाल। पंढरपुरात यापुढे पैसे देऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांवरही होणार कारवाई। पेड दर्शन प्रकरणी मंदिर समितीचा मोठा निर्णय।